पुण्याईचा लेखाजोगा. लेखाजोगा म्हणजे माहिती आहे ना, जमा खर्च हिशोब त्याचा. तर हा विषय असा आहे ना की त्याला एंड नाही, कारण ते आपल्या आयुष्याचं मूळ आहे, आयुष्याचं फळ पण तेच आहे, बरोबर की नाही? मूळ पण ते, फळ पण तेच. त्यामुळे त्याच्यावर किती बोललं किती सांगितलं तरी कमीच आहे. पुण्याईचा लेखाजोगा. आता ह्याच्यामध्ये जर म्हटलं ना तर सद्गुरू काय म्हणतायत की सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या पुण्याईनीच होतात. पुण्याईशिवाय कुठलीच गोष्ट आपली हलत नाही, पान हलत नाही. पण हेच आपले दुसरे लोक काय म्हणतात, तुम्ही जर तुमच्या रील्स मध्ये बघत असाल की ते मोठे मोठे सेलिब्रिटीज काय आणि असे कॉन्फिडेंटली बोलतात की जसं आपल्याला वाटतं याला खरंच नॉलेज आहे म्हणून. कॉन्फिडेंटली एकदम बोलतात. आपला एक पत्ता पण त्याच्याशिवाय हलत नाही. आपण काय करू शकत नाही आयुष्यामध्ये. जे काही होतं ते त्याच्याच ह्याने होतं, ती त्याची इच्छा. आपण हात पण आपला हलवू शकत नाही त्याच्या इच्छेशिवाय. हे सगळं एवढं ह्यानी सांगतात की मोटिवेटर्स वगैरे आहेत आपल्याकडे. या गोष्टी इतक्या पक्क्या सांगतात, बरं वाटतं. काय सुंदर नाही तो असा हात हलवायचा, तोच ठरवला, त्याला उद्योगच नाही दुसरा. नाही, तुझा हात हलवायला, तुला हसायला तोच हसला. इतकं म्हणजे वेडेपणाचं बोलतात. कारण त्यांना आहे ना कुठल्याही जे तत्वज्ञान जे असतं, मग ते वेदांताचा आधार घेऊन बोलतात. वेदांत काय बोलतं यांनाच कळत नाही. कळलं ना? म्हणजे मी टीका करत नाही, पण हे ऐकून म्हणजे लोक असंच वाटतं लोकांना की नशिबात आहे तसंच होणार, जरा सुद्धा इकडे तिकडे होऊ शकत नाही. आणि सद्गुरू तर म्हणतात नशीब आपण घडवणार. म्हणजे किती उलट आहे ना, समजलं ना? पण सद्गुरूंचं लॉजिकली आणि रिझनिंगनी पटतं आपल्याला. असं काय होऊ शकतं का? तुम्हाला सांगा, ते काय कटपोली बाटली घेऊन बसले तो वरती हलवायला, असं नाही. सद्गुरूंनी सांगितलं की इतकं अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो, त्याला काय आपलं पडलेलं आहे एका माणसाचं, काय करायचं ते. नुसतं माणसाचं नाही, त्याचा हात हलवायचा, डोळे हलवायचे, सगळं तो करत बसणार आहे. आणि एवढं असून सुद्धा लोकांना कळत नाही. समजलं ना? खरं म्हणजे सद्गुरूंनी हा विषय इतका सुंदर सांगितला की तो आहे म्हणून सर्व चाललंय. बघा किती सद्गुरूंचं म्हण, त्याची सत्ता, त्याची इच्छा म्हणजे त्याची सत्ता. लोक काय समजतात त्याच्या इच्छेने सगळं चाललंय, त्याच्या सत्तेने चाललंय. म्हणजे काय, तो सगळं करत नाहीये, तो आहे म्हणून आपण सर्व काही करू शकतो. हा अर्थ किती परफेक्ट आहे, लॉजिकली पटतो की नाही सगळ्यांना? त्यामुळे ह्या गोष्टी लोकांना पटवल्या पाहिजे आपण जाऊन. म्हणून आपण जेवढं लोकांपर्यंत पोहोचू ना तेवढं लोकांना याची महती कळेल. म्हणून तो आहे म्हणून आपण सर्व काही करू शकतो. तो आहे म्हणून, जी चैतन्य शक्ती आहे ती आहे म्हणून आपण सर्व काही करू शकतो. किती रिझनिंग बरोबर आहे की नाही? आणि हे पटतं आपल्याला, बरोबर ना? आपल्यामध्ये ती चेतना आहे म्हणून तर आपण सगळं हलवू शकतो. पण हलवायचं जायचं की नाही आपण ठरवतो ना. आता जो आपण विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सद्गुरू म्हणतात काय की जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे पुण्याईचा पाप पुण्याचा खेळ आहे. म्हणजेच काय की जो निसर्गाचा नियम आहे, एकच नियम लक्षात ठेवायचा आपल्या आयुष्यामध्ये. काय? ऍक्शन तशी मल्टिप्लाय मॅग्निफाय, हे लक्षात ठेवायचं. हा एकच मुद्दा किंवा एकच निसर्ग नियम जर प्रत्येकाच्या डोक्यात बसला तर मला वाटतं आयुष्यामध्ये तुम्हाला काही बाकी शिकायची गरज नाही. एकच महत्वाचं आहे, सगळं तत्वज्ञान फिरतं ते या ह्याच्यातही फिरतं, लक्षात ठेवायचं. पण तो आपण कधी विचारात घेतो का? कुठलंही कर्म करताना आपण विचारात घेतो याचे परिणाम काय होतील? का नाही घेत? पहिलं म्हणजे परिणाम काय होणार माहित नाही. सर्व सद्गुरू काय म्हणतात, कर्माचं फळ मिळणार हे नक्की. प्रत्येक कर्माचं फळ मिळणार, प्रत्येक. हा,
जरा जास्त खाल्लं त्याचा पण परिणाम भोगायला लागतातच, हो की नाही? त्याचा परिणाम तुम्हाला भोगायला पाहिजे. असं नाही की कर्म म्हणजे फक्त काहीतरी विचार आणि असं काहीतरी याच्यावर नुसतं नाही आहे. कर्म म्हणजे तुम्ही जे रोजच्या रोज क्रिया करतात त्यांनी ते पण कर्म त्याची फळं भोगायला लागतात तुम्हाला. म्हणून शरीराची काळजी नाही घेतली तर शरीर तुम्हाला बरोबर की नाही? त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक कर्माचं श्वास घेतो त्याचं पण फळ मिळतं. आपण प्रत्येक गोष्टीचा असतं. पण सद्गुरू काय म्हणतात, काही कर्म अशी असतात त्याची फळं लगेच मिळत नाहीत ना. माहित नाही कशी मिळतात, माहित नाही कुठून मिळणार, माहित नाही. आता हे सगळं माहीत नसल्यामुळे लोकांना वाटतं काय जाऊ दे, असं काय नसतं, आपण एन्जॉय करून घेऊया, जास्त विचार करूया नको, खा खा पी आणि मजा करा. बरोबर ना? हे प्रॉब्लेम झालेले आहे, समजलं ना? पण भगवद्गीता काय सांगते, कर्मणो गहन गती, म्हणजे कर्माची गती जी आहे ना ही खूप गहन आहे, कोणाच्याही डोक्यात येणार नाही, समजणार नाही, अशी गहन आहे सगळे. गती म्हणजे काय, परिणामाचं हे परिणाम काय होतील ह्याचे काही सांगता येत नाही. एखादं साधं कर्म आपल्याला वाटतं, एखादं साधं कर्म, पण ते तुम्हाला कुठली रिॲक्शन देऊन जाईल काही सांगता येत नाही, समजलं ना? म्हणून आपलं जीवन म्हणजे जीवन जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जो आहे ना हा सगळा खेळ आहे. कशाचा खेळ आहे? पाप पुण्याचा खेळ आहे, समजलं ना? म्हणजेच काय, ऍक्शन रिॲक्शन चालू आहे संबंध वेळ. संबंध वेळ आपण कर्म करत असतो आणि रिॲक्शन घेत असतो. आता ह्याच्यावर सुद्धा लोक म्हणतात काय माहितीये की आपण काय सगळं तोच करतो असं जर असेल तर मग आपली कर्म कुठून येणार? मग कर्म हे तोच करतो तर त्यालाच फळ मिळू दे ना, आपल्याला कुठे मिळालं पाहिजे, हो की नाही? आणि मग आपलं पुढल्या जन्मामध्ये हे जे फळं आपण भोगतो गेल्या जन्माची फळं ह्या जन्मात भोगतो आपण जे म्हणतो ते भोगणार कशाला? आपण केलंच नव्हतं कर्म तेव्हा. कर्म करायचंच नाही ना आपल्याला, आपण आहे तसं फक्त प्राण्यांसारखं काम करत राहायचं, तो सांगेल तसा, तो म्हणजे, हो की नाही? हे पटण्यासारखं नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून एक लक्षात ठेवायचं की कर्माचं फळ हे लक्षात ठेवूनच कर्म केलं पाहिजे. आता फळ काय मिळणार माहित नाही, पण आपलं जर कर्म खराब असेल तर दुःख मिळणं हे नक्की. आता दुःख कुठल्या प्रकारे मिळेल हे माहित नाही, पण आपल्याला दुःख पाहिजे का? कोणाला सुख पाहिजे ना? मग आपल्याला पुण्याचं काय आहे, पुण्याने काय मिळतं? सुख मिळतं, पाणी दुःख मिळेल. हे एकदा आपल्याला कळलं ना की मग पुण्याच्या मागेला आपण लागलं पाहिजे. कधी फळ मिळेल, काय मिळेल याचा विचारच करायचा नाहीये, फळाचा विचारच करायचा नाहीये, फळाची आशा पण ठेवायची नाही, फळाचा विचार पण करायचा नाही. कारण जे मिळणार आहे त्याच्यासाठी कशाला आशा धरून वाट बघत बसायला पाहिजे. मग सांगायचा मुद्दा काय माहितीये की फळाची अपेक्षा धरू नका. हेच खरं सोपं आहे, म्हटलं ना तर एकदम सोपं आहे आयुष्य कसं जगायचं. सद्गुरू आपल्याला ही कला, फळाची अपेक्षा माहित नाही ना कधी मिळणार, कशाला फळाचा विचार करायचा, मिळणारे नक्की, हा एकच भाव धरायचा. काय धरायचा? मिळणारे नक्की. सद्गुरू आपल्याला बरोबर जेव्हा पाहिजे तेव्हा देणार, एवढाच भाव ठेवायचा आणि आपली कर्म कशी चांगली होतील याच्यावर सतत लक्ष, सतत. सद्गुरू जेव्हा म्हणतात सावध तो सुखी, म्हणजे काय, प्रत्येक क्षणाला सावध राहायला पाहिजे, आपलं खूप सावध राहायला पाहिजे. जीवन जगायचंच असं. मगाशी सावध सांगितलं, जवळ घेऊन बसायचं. आता पाऊस येणार आहे, छत्र्या जातातच तुमच्या, छत्र्या जवळच घेऊन बसायचं, सोडायचंच नाही त्याला. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं, जीवन जगताना एकसारखं अधीर होऊ नका. कधी मिळणार, काय मिळणार, मिळणार की नाही, चिंता करा, काळजी करा. कशाला करता चिंता काळजी? चिंता काळजी करण्यापेक्षा सतत फक्त कर्माचं आपलं लक्ष पाहिजे.
सतत चांगलं कर्म कसं करता येईल याच्यावर जर लक्ष ठेवलं तर मग बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही, सगळ्या येणार तुमच्याकडे. समजलं? समजा धरून जा आल्यात नाही तर समजा याच्यापेक्षाही चांगलं काहीतरी मिळणार आहे. मल्टिप्लाय मॅग्निफाय होणार असेल तर वेळ लागतो, हो की नाही? आणि नाहीच मिळालं तर ते आपल्यासाठी बरं नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणजे खुश करण्यासाठी सांगत नाही किंवा तुमच्या नाही मिळालं तर काहीतरी सांगून टाका असं सांगत नाही. कधी कधी ते न मिळणं आपल्यासाठी चांगलं असतं, हे आपल्याला नंतर कळतं. आता आपल्याला इच्छा असते की हे मिळावं ते मिळावं, मला ह्याच्याशीच लग्न व्हावं अशी इच्छा असते. नाही झालं तरी हरकत नाही, काय फरक नाही पडत, त्याच्याविषयी चांगला मिळू शकतो. त्यामुळे कुठल्याच बाबतीत चिंता काळजी न म्हणजेच फळाची अपेक्षा न करता. फळाची अपेक्षा केली की चिंता काळजी हुरूर अधीर होणं, कधी मिळणार कधी मिळणार, हे न करता शांतपणे जीवन जगायला शिका. निवांत व्हायचं, निवांत आयुष्यामध्ये निवांत व्हायला शिका. फक्त काळजी घ्यायची, प्रत्येक माझा विचार, प्रत्येक उच्चार, प्रत्येक आचार, प्रत्येक इच्छा चांगलीच असेल याच्यावर फक्त लक्ष द्यायचंय. आहे ना सोपं, हो की नाही? हो तरी म्हणा. काय नाही, सगळं शक्य असतं. फक्त आपण खूप चिंता काळजी करतो. चिंता काळजी करून काहीच होत नाही, लक्षात ठेवायचं. जे मिळणार आहे ते मिळणारच आहे ना. कॅल्क्युलेशन चालू आहे, निसर्ग आपला कॅल्क्युलेशन चालू आहे. आपल्याला काय मिळणार हे ठरलेलंच होतं हळूहळू, आणि कर्माचं फळ मिळत जातं. ठरलेलं हेच असतं, फळ ठरलेलं असतं. आपण काय म्हणतो हे नशीब आहे, नशीब ठरलेलं आहे. नशीब बिशीब कुछ नाही, नशीब बिशीब सगळं पुण्याईचं फळ आहे. समजलं ना? हे एवढं लक्षात जर ठेवलं तर आयुष्य एकदम सोपं आहे. सतत. मला तर कर्म काय करायचं हा प्रश्न आहे ना. कर्म काय करायचं? आता पाप आणि पुण्य म्हणजे काय? शेवटी त्याचा संबंध कर्माशीच येतो ना, हो की नाही? पण आपण काय करतो माहिती, कर्माचा संबंध कुठे लावतो? देवाधर्माशी लावतो. उपास मोडला की पाप झालं, देवाला जायला मिळालं नाही, काय हो आज एकादशी मला जायला नाही मिळालं देवळामध्ये, झालं. म्हणजे आपला सगळ्या पाप पुण्याचा हिशोब आपला कोणाशी लावतो आपण? देवाशी नाही तर धर्माशी. काही धर्मामध्ये दुसऱ्यांना मारलं की तुम्ही स्वर्गात जाणार म्हणतो, ते धर्माच्या काय काय कल्पना आहेत, बरोबर ना? आणि त्या धर्माच्या आणि देवाच्या मागे लागून आपल्याला वाटतं आपलं ही सगळी कर्म म्हणा, ही पाप पुण्याचा जो खेळ आहे तो सगळा आपल्या देवाधर्माशी आहे. देवाधर्माशी काहीच नाही, तुमच्या कर्माशी आहे, लक्षात ठेव. सत्कर्म केलं चांगलं जीवन जगाल, दुष्कर्म केलं दुःख भोगाल. साधी गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे देवाधर्माशी संबंध लावू नका. आपल्या एकच लॉ दिलेले आपल्याला नियम, ऍक्शन कर्म सिद्धांत. कर्म सिद्धांत लक्षात ठेवायचं, कर्माचं फळ हे मिळणार. आणि आपलं जर कर्म खराब असेल तर फळ वाईटच मिळणार ना, मग रडून काय उपयोग? कळलं की नाही? आपण काय करतो, पहिल्यांदा कर्म करताना सावध राहत नाही, आणि मग मिळालं फळ की मग मागे लागतो काहीतरी करायला, भलगडी साधना करतो, म्हणतो चालू असतं, हो की नाही? त्यामुळे विचार करून जगायला शिका. कसं शिकायचं? विचार करून. माझ्याकडे एक एक केसेस येतात ना, तेव्हा नवल वाटतं की यांच्याकडे काही मॅच्युरिटी नाही. कशी मॅच्युरिटी नावाचं चीज नाही, एवढे ते शिकलेले नसतातच, आणि एक कसे म्हणतात ना, कसे राहतात तेच मला कळत नाही. माणूस म्हणून ते राहतात कसे मला कळत. जरा पण संबंध नाही कुठल्या गोष्टीचा. म्हणून आहे ना, आपल्या जीवनविद्येमध्ये आल्यानंतर लोकांना निदान या गोष्टी निदान कळून काही चुका
त्यांना तर आपण चुका करतोय माहीत पण नाही. ऐकून मला एकदम मी असं म्हणतो काय यांचं बोलायचं. एक बाप आणि मुलगा आला. बाप म्हणतो मुलगा काय करत नाही, मुलगा म्हणतो बाप करायला देत नाही. मी असं करत होतो बघ. बाप काय म्हणतो, मुलगा काय म्हणतो. काय बोलणार. 1 महिन्यात लग्न झालं, 16 लाख रुपये खर्च करून लग्न केलं म्हणे. बाप सांगतो 1 महिन्यात घरी गेली. कारण हा तिच्यावर हे करतो, हे खायला नाही हवे, ते नाही केलं, माझ्यावर यायला पाहिजे, इथे केलं पाहिजे, म्हणजे जबरदस्ती सगळी. परिणामाचा विचार नाही थोडक्यात. आणि बायको घरी गेल्यानंतर मग मायड येतं, मायड येऊ नको म्हटलं, बायकोला घेऊन ये. याला काय अर्थ आहे का. म्हणजे परिणामाचा विचार न करता जीवन जगणं म्हणजे पशुचं लक्षण आहे, पशु. आणि आपण तसेच जगतोय. मार्गदर्शन किती केलं तरी आपण तसेच जगतोय. ठामपणे सांगतो की नाही. प्रत्येक विचारावर सावध असतो आपण. प्रत्येक उच्चार करताना. त्यामुळे जास्त न बोललेलं बरं नाही. कमी बोलल्यानंतर सावध राहायला नको ना. पण विचारांच्या ठिकाणी सावध राहायलाच पाहिजे ना. आणि काही लोक न बोलणारी असतात, पण गहन विचार असतात त्यांचे, कशी वाट लावायची. लोकांचे हेच विचार चालू असतात. सगळीकडे हे चाललेलं असतं. कुठल्याही कंपनीत जा, हा तिला त्रास देतो, तो त्याला त्रास देतोय, हे करतोय. कोणाला तशी काही हे नाहीये, चिंता नाही, काळजी नाही की आपलं काय होणार आहे. अरे आज तू करतो, उद्या तुझं होणार आहे, कशाला हे करतो. मी नावं नाही घेत. एका मोठ्या कंपनीकडे ईडीची चौकशी मागे लावली. आमच्या ओळखीचे एका मोठ्या कंपनीने, म्हणजे फेमस, तो माणूस त्यांचा फेमस, तो त्यांचा कॉम्पिटिटर असल्यामुळे त्यांनी ईडीची लावली त्याला त्रास देण्यासाठी. त्याची वाट लावायचा प्रयत्न केला. तो कोर्टात गेला, हे करून तो सुटला. नंतर पण त्याला किती वर्ष गेली, फुकट गेली ना. आता याच्यावर ईडीची चौकशी सुरू झाली. हा कफल्लक झालेला आहे. आता लागली, पुढी वाट लागलेली आहे. तेव्हा करताना मजा आली ती खूप. काय बोलणार सांगा. म्हणजे एवढे मोठे मोठे लोक समजतो आपण, मोठे बिझनेसमॅन हे, कोणालाही जीवनविद्या माहीत नाही, कर्म फक्त त्यांना एकच माहिती आहे, नशिबात आहे म्हणून मला मिळणार, एवढं त्यांना माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक कर्म आहे ना, तुमचं त्याचा हिशोब तुम्हाला द्यायला लागणार हे लक्षात ठेवा. लेखाजोगायचा अर्थ काय, प्रत्येक कर्माचा तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. फुकट नाहीये. फुकट काय मिळेल, दुःख मिळू शकेल. त्यामुळे हा विषय मी निर्णय रीतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, जसं माझ्या डोक्यात येईल तसं. जशी घडतात माझ्यासमोर, एक एक गोष्टी घडत जातात ना, त्याच्यातनं मला काय काय सुचत जातं. तेव्हा एक लक्षात ठेवायचं, आज एकच लक्षात ठेवायचं की लेखाजोगा म्हणजे काय, खुशीत वळू नका की मी एकदम टॉप लेवलला आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सगळं आहे, म्हणून मी दुसऱ्यांना कसंही वागवीन, कसंही त्रास देईन, काय करणार आहे माझं, अशा विचारात राहू नका. जे काय कराल त्याचा हिशोब द्यायलाच लागेल. बरोबर आहे. हे ईश्वरा चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे